नमस्कार. डिजिटल भाग्यश्रीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण CKYC म्हणजे काय, ते का महत्त्वाचं आहे, त्याचे फायदे कोणते आहेत आणि ते काम कसं करतं हे अगदी सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब तुम्ही जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सर्वात आधी गुगलला मध्ये जा. इथे CKYC.in टाईप करा. त्यानंतर डायरेक्ट तुम्ही त्या वेबसाईटला जाल. इथे वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला तीन आयकॉन्स दिसतील. लॉग इन वेबसाईट ओपन झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला रजिस्टर, लॉग इन आणि व्ह्यू युअर KYC दिसेल. KYC CVC कार्ड. यामध्ये व्ह्यू युअर CKYC कार्डवरती टाईप करा. यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि OTP टाकायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे. परत कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि परत इथे सबमिट म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा एक हे दिसेल, तुमचं सक्सेसफुली रिक्वेस्ट तुमची सबमिट झालेली आहे आणि तुमची KYC कार्ड तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठवला आहे आणि तो पासवर्ड तुमचा डेट, मंथ, इयर असा आहे, असं त्यांनी इथं मेसेज आलेला आहे. आणि माझी लास्ट KYC कोटक बँकेकडून झालेली आहे. आता मी माझ्या मेसेजेसमध्ये जाईन आणि मेसेजेसमध्ये मला तो जो मेसेज आलाय तो मी ओपन करणार आहे. आणि तो मेसेज ओपन केल्यानंतर त्यामध्ये मला त्यांनी माझा CKYC नंबर दिलेला आहे आणि एक लिंक दिली आहे. त्या लिंकवरती मी क्लिक केलं. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर एक फाईल ओपन झाली आणि त्याचं पासवर्ड त्यांनी मला ऑलरेडी सांगितलं होतं, डेट, मंथ, इयर. ते पासवर्ड आता मी टाकणार आहे आणि ते पासवर्ड टाकल्यानंतर मला माझं इथं कार्ड दिसणार आहे, CKYC कार्ड. CKYCचे अनेक फायदे आहेत. CKYC केल्याने माहिती एका केंद्रीय नोंदीत उपलब्ध होते. वारंवार 30 कागदपत्रे सादर करण्याची गरज कमी होते आणि KYC करण्याची प्रक्रिया अगदी सुलभ होते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.